मित्रांनो, ही शेडमध्ये तुम्हाला अशी लहान पिल्लं वगैरे दिसतील. तर सध्या शेळ्यांचा म्हणजे लहान पिल्लांच्या नदीचा सीझन सुरू आहे आणि जवळपास सर्व शेळ्या एकाच टायमिंगला मी असं लॉट ठेवताना असं करतो की सर्व शेळ्या एकाच टायमिंगला पिल्लं देतील. आणि ही पिल्लं फक्त आता 7-8 दिवसाचीच आहेत. तर इकडचा जो हा लॉट आहे मित्रांनो, हीच पिल्लं म्हणजे 5-6 महिन्यानंतर मोठी झाल्यावर 4-5 महिन्यानंतर एवढे दिसतात आणि हा विकण्यासाठी लॉट येतो. तर मित्र, फक्त तुम्हाला इथे दुसरी एक सावधान घ्यायची गरज आहे. मेन म्हणजे काय होतं की एखादी जर शेळी येली रात्री अपरात्री किंवा ज्यावेळेस तुम्ही जर शेडमध्ये वगैरे नसाल आणि तुमचं लक्ष नसेल तर याच्यामध्ये ती लहान पिल्लं दगावू शकतात. आमच्या शेडमध्ये असं झाले की एका दिवसामध्ये आम्हाला 4 पिल्लांना गमावं लागलं, कारण त्या शेळीनं पिल्लांना जन्म उन्हामध्ये दिला होता दुपारी आणि आम्ही थोडंसं बाहेर होतो. तर त्यावेळेस आमचं तिकडे लक्ष गेलं नाही आणि त्यामुळे 4 पिल्लांचा लॉस म्हणजे तो खूप मोठा आहे. कारण 6 महिन्यानंतर परत ते शेळी येणार किंवा 7 महिने तर आरामशीर त्या शेळीला असं सांभाळायला ते जाणं. त्यामुळे सर्वात क्रिटिकल आणि सर्वात मोठी गोष्ट आहे शेळीपालन करताना म्हणजे की तुम्हाला लहानपणी शेळ्यांच्या पिल्लांकडे लक्ष देणं, त्यांना राईट दूध पाजणं. काय काय शेळ्या शेळीच्या पिल्लांना अजिबात जवळ घेऊन देत नाहीत, तर काही काय त्यांना दूध वगैरे खूप कमी राहतं. तर तुम्हाला ते त्यांना व्यवस्थित राईट टायमिंगला देणं खूप गरजेचं आहे. तसेच तुमच्याकडे दुसरं काही सोल्युशन असेल तर कमेंटमध्ये सांगा.